हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय सेकंड ब्लॉग. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी आज डिनरमध्ये काय बनवलं. तर आता मी पुरीसाठी पीठ मळून घेते आहे. पुरीसाठी मी घट्टच पीठ मळते, तर घट्ट मळून घेतलं आहे. आणि इथे मी पनीर बनवणार आहे. तर त्यामध्ये जी ग्रेव्ही मी बनवणार आहे त्यासाठी मी सगळे भाजून घेतले. आणि एका साईडला दूध उकळत ठेवले खिरीसाठी. तांदळाची खीर बनवणार आहे मी. आणि हे आहे पुरीसाठी जे मळून घेतलं होतं ते घट्ट पीठ. आणि जे आपण भाजून घेतले कांदा टोमॅटो वगैरे ते त्याच्यामध्ये मी पनीरचे क्यूब ॲड केलेले, त्याचं पण ग्रेव्ही बनवते. आणि हे क्यूब मी पूर्णच डायरेक्ट असं तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेते. जर तुम्ही क्यूब करून टाकत असाल तर तुम्हाला जसं आवडतं तुम्ही तसं फ्राय करून घ्या. मला हे पूर्ण शॅलो फ्राय करून मी ते कट करून मगच टाकते ह्याच्यामध्ये. आणि इथे मी आता मसाला टाकला आहे, ते पण मी मिक्सरमध्ये फिरवून घेते. आणि हे जी ग्रेव्ही त्याच कढईमध्ये मी टाकली आहे. तर दुधामध्ये मी साखर टाकून घेतली आणि ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर हे तांदूळ थोडेसेच टाकलेत, नाहीतर जास्त नाही चांगले लागत, त्याच्यामध्ये थोडेसेच चांगले लागतात खीरमध्ये. आणि हे पुरी तळून घेते. पुरी अशा छानशा फुलल्यात, तुम्ही बघू शकता. सगळ्याच पुऱ्या खूप छान फुलल्यात. म्हणून मी म्हणते की पीठ घट्ट मळायचं आणि पातळ झालं तर मग ते पुरी कोणत्या फुलतात कोणत्या नाही. तर ह्या बघा तुम्ही, सगळ्याच पुऱ्या फुलल्यात. आणि पुरी झाली मग आम्ही बसलो होतो जेवायला. आम्ही रोज एकत्रच सगळे जेवायला बसतो, असं एकटं कोणी नाही बसत. तर बघा अजून एक पुरी, सगळ्याच पुऱ्या फुलल्यात. मी म्हटलं होतं तुम्हाला सगळ्याच पुऱ्या फुलल्यात. तर झाल्या तशा पुरेशा पुरी सगळ्या अशा तळून झाल्यात. आणि हे माझं आहे ताट. खीर आहे तांदळाची, मनुके घातलेत त्याच्यामध्ये आणि बदाम. आणि हे आहे भाजी, रसमलाई. सगळे आम्ही सोबतच बसलो. आणि जेवताना सिरियल तर असतातच. आणि नंतर माझ्या भावाचं आणि मम्मीचं रील शूटिंग चालू होती. तर हे आजच्यासाठी एवढंच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.